नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, जो की असणार आहे क्रिएटिनवर. बऱ्याच जणांना क्रिएटिनमध्ये कन्फ्युजन आहे. क्रिएटिन कसं यूज केलं पाहिजे, क्रिएटिन आपल्यासाठी सेफ आहे का, त्याच्यानंतर क्रिएटिनचे आपल्याला बेनिफिट्स होतील का, किंवा आपल्याला काही त्याचे साईड इफेक्ट्स होतील का. तर आज आपण त्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. क्रिएटिनचे 3 प्रकार आहेत: क्रिएटिन मोनोहायड्रेट, क्रिएटिन नायट्रेट आणि क्रिएटिन हायड्रोक्लोराईड. जाणून घेऊया आपण त्याच्या बेनिफिट्सबद्दल. क्रिएटिन तुमची बेसिकली स्ट्रेंथ इन्क्रीज करायचं काम करेल, त्याच्यानंतर तुमचं मसल मास इन्क्रीज करायचं काम करेल, तुमची इम्युनिटी बूस्ट करायचं काम करेल, तुमचं एंड्युरन्स वाढवायचं काम करेल. आता याच्यापैकी सेफ क्रिएटिन कुठले आहेत? तर मित्रांनो, सर्वच क्रिएटिन हे सेफ आहेत. मोनोहायड्रेटही सेफ आहे, नायट्रेटही सेफ आहे आणि हायड्रोक्लोराईडही सेफ आहे. त्याच्यानंतर आता आपण डिस्कस करणार आहोत डोसेसबद्दल. तर मित्रांनो, त्याचे 2 पार्ट्स आहेत, एक मेंटेनन्स फेज आणि एक लोडिंग फेज. मेंटेनन्स फेजमध्ये आपण 5 ग्रॅम क्रिएटिन पर डेला कन्झ्युम करणार आहोत. हे तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष कंटिन्यू यूज करू शकता. त्याच्यानंतर दुसरा आला तुमचा लोडिंग फेज. लोडिंग फेजमध्ये तुम्हाला 20 ग्रॅम्स क्रिएटिन कन्झ्युम करायचं आहे पर डेला 20 डेजसाठी. त्याच्यानंतर तुम्ही परत मेंटेनन्स डोजला तुम्ही शिफ्ट करू शकता. त्याच्यानंतर राहिला आता प्रश्न तुमचा, क्रिएटिन कधी घेतलं गेलं पाहिजे. क्रिएटिन घेण्याचा मित्रांनो असा पर्टिक्युलर कुठलाच टाईम नाही आहे. कुठल्याच टायमाला सकाळी घेतलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील, प्री वर्कआउटला घेतलं तर चांगले रिझल्ट भेटतील, पोस्ट वर्कआउटला घेतलं तर चांगले रिझल्ट भेटतील, या सर्व मिथ्स आहेत. तुम्ही बेस्ट टाईम तुमचा क्रिएटिन कुठल्याही कार्बोहायड्रेटसोबत कन्झ्युम करा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटतील. तुम्ही प्री वर्कआउटला घ्या, तुम्ही पोस्ट वर्कआउटला घ्या, कुठल्याही वेळेला घ्या दिवसातून. त्याच्यानंतर आता काही जणांचे प्रश्न असतात का, क्रिएटिननी हेअर लॉस होतो, क्रिएटिन स्टेरॉइड्स आहे का, आपल्या किडनीज खराब होतील. तर मित्रांनो, तसं काही नाही आहे. क्रिएटिनने हेअर लॉस होत नाही, अजून ते प्रूफ काही झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर क्रिएटिन तुमचं स्टेरॉइड्स आहे का, तर मित्रांनो नाही, क्रिएटिन स्टेरॉइड्स नाही आहे. त्याच्यानंतर तुमचे किडनीज वगैरे, किडनीजचाही काही प्रॉब्लेम नाही. जर का तुम्हाला असं वाटत असेल क्रिएटिनने आपले किडनीज वगैरे खराब होतील, तर तुम्ही KFT किडनी फंक्शन टेस्ट ही टेस्ट करून तुमच्या किडनीजचं स्टेटस जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतर राहिला विषय, आता मी साधारणतः 3 महिन्यापासून क्रिएटिन स्वतः यूज करतोय. मी गोरिला लॅब्सचं ATP सर्ज म्हणून एक ट्राय क्रिएटिनचा ब्लेंड आहे, ते मी सध्या यूज करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएटिन मोनोहायड्रेटही येणार आहे, क्रिएटिन नायट्रेटही येणार आहे आणि क्रिएटिन हायड्रोक्लोराईडही येणार आहे. कंपनीचा तुम्ही जर का कंपनीचा स्टेटस बघितलं तर कंपनीचे जे ओनर आहेत त्यांनी क्लेम केलेला आहे, इन केस जर का तुम्हाला 7 to 8 डेजमध्ये रिझल्ट नाही मिळाले तर तुमचे मनी बॅक क्लेम होऊन जाईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, रिझल्ट मलाही खरंच बेस्ट आलेले आहेत. स्ट्रेंथही वाढलेली आहे, माझी मसल साईजही चांगली झालेली आहे. तुम्ही यूज करून बघू शकता. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास ज्यांना शक्य आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.